सर्वांना नमस्कार. स्वागत आहे शब्द साधी आपल्या यूट्यूब चॅनलवर. कथा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. लग्नानंतरचे ते गोड दिवस भाग 22. माझ्याशी कुणी कशाला कोणाची एवढी मी काळजी करू. मी चाललो. कामं असतात तिथे मला. शाळेत रिकामा नाही बसत. दिवसभर काम करून पैसे मिळवतो. नुसतं झोपा काढत नाही. संतापून बोलतच राहिला. आई त्याच्याकडे बघत होती. प्रियांचा रागवलेला आवाज आणि त्याचा संताप यामुळे तरी आता प्रिया बाहेर येईल असे त्याला वाटले. पण प्रिया यावेळेस सुद्धा आलीच नाही. शेवटी त्याला असे वाटले, जाऊ दे, पोटात दुखत असेल तिच्या कदाचित. त्याने बॅग पुन्हा आपल्या गाडीला बांधली. आईकडे पाहिले आणि तो काहीतरी बोलणार तेवढ्यात आईच मोठ्यानं म्हणाली, तू जातो की लहानपणी तुला जसं वाजवत शाळेत घेऊन जायची तशी नेऊ? काठी मारत मारत पूर्ण गल्लीला आवाज देत. नको नको, जातो मी. आता लहान नाही राहिलो. मीच आता स्वतः जाऊ शकतो. तुझी काही गरज नाही. तुझी काळजी वाटत होती म्हणून मी बोलत होतो. आई येते का माझ्याबरोबर? प्रियांश आईला चिडवण्यासाठी मुद्दाम बोलला. अरे वा, इतके दिवस तर कधी बोलला नाही शाळेत चल तिकडे माझ्याबरोबर राहायला. आज कशी काय अचानक? काय चाललंय तुझ्या मनात आता? काय म्हातारीला कुठे रस्त्यामध्ये फेकून द्यायचा विचार आहे का काय? अरे मी वापस येईल. तू मला कुठेही सोडून आला तरी. अजून डोकं शाबूत आहे बाबा माझं. वेडी नाही झाली. जा ना, कशाला चिडवतो मला? जा तुझ्या शाळेमध्ये जा. काय डोकं लावायचंय ते शाळेमध्ये जाऊन लाव. कशाला इथं डोकं लावतोय? नाही येणार ती प्रिया बाहेर. आईच्या आवाजामध्ये जोर होता. ए प्रिया, बाहेर ये. तू आल्याशिवाय नाही जाणार हा. आईने प्रियाला आवाज दिला आणि प्रियाने डोक्यावर पदर घेतला आणि लगेच बाहेर आली. प्रिया खाली मान घालून आईसमोर उभी राहिली. काय ग, तुला समजत नाही? तुझा नवरा गावाला चालला आहे. घरामध्ये अशी बसून राहिली. तुझ्यासाठी जीव तुटतो त्याचा. तुला तर ते पण सांगावं लागेल का? नवरा बाहेर चालला की त्याच्याजवळ उभं राहायचं, त्याला प्रेमानं निरोप द्यायचा. तू जर अशी घरामध्ये लपून बसली तर त्याचा पाय घराच्या बाहेर निघेल का? नाही निघणार ग बाई. पुरुष माणूस किती कठोर मनाचा असला तरी असं आपल्या बायकोला घरामध्ये तिचा चेहरा न बघता बाहेर जात नाही. निदान लग्नाला वर्ष झाल्याशिवाय तरी तो कठोर बनत नाही. एक राहा अशी इथं उभी. बघ माझ्या लेकाला एकदा. त्याला निरोप दे प्रेमानं. त्याला काय हवं काय नको विचार. अशी वेड्यावानी नको वागू. गुणाची माझी सून. असं म्हणून आई घरात निघून गेली. आईला कळलं माझ्या. तुला कळलं नाही का? तुझा चेहरा न बघता, तुला बाय न करता मी जाणार होतो का? शाळेमध्ये 4-5 तासांचा विषय नाही, 4-5 दिवसांचा प्रश्न आहे. तुला कळत नाही का? प्रियांच्या आवाजामध्ये दुःख होतं. प्रियाच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं होतं आणि तेच पाणी तिला जाताना आपल्या नवऱ्याला दाखवायचं नव्हतं. पण काय करणार? शेवटी तिने वर बघितलं आणि तिच्या डोळ्यातले अश्रू गळायला लागले आणि ते अश्रू आपल्या पदराला पुसत म्हणाली, यासाठीच तुमच्यासमोर येत नव्हती. मला असे घरी टाकून चालले. मला काही लागलं तर कुणाला सांगणार आहे मी? आई आहे ना, सांग तिला. काही पण करेल तुझ्यासाठी. ती सगळं काही. प्रियांश तिच्याकडे बघत म्हणाला. रडू नको आणि येतोच मी. त्याने गाडी स्टार्ट केली आणि निघाला. प्रिया अगदी तो दिसेपर्यंत त्याला हात हलवून निरोप देत होती. नव्या नवरीला सोडून जाणं कुणाला आवडत असतं? परंतु त्याच्याजवळ त्याच्याशिवाय दुसरा पर्यायसुद्धा नव्हता. तो निघाला होता पण मनामध्ये सारखा विचार चालू होता. बराच वेळ त्याने एकदम गाडी वेगात न चालवता हळूहळू चालवली. नंतर मात्र विचार आला, जाऊ द्या ना. आता जर मी तिच्यापासून 4-5 दिवसांसाठी लांबत जाणार आहे तर मग कशाला उगाचच एवढं दुःख करायचं? त्यानंतर तर एकमेकांना भेटायचंच आहे, बोलायचंच आहे, आपलं व्हायचंच आहे. तर कशाला दुःखी कष्टी असा उदास चेहरा करायचा? अशा चेहऱ्यानं जर दुसऱ्यांनी मला बघितलं तर नक्कीच लोक काहीतरी बिनसलं आहे असा विचार करतील.
आणि नको नको ते प्रश्न मला विचारतील. काय करू त्याला काही समजत नव्हतं. प्रियांश आता आपल्या गाडीचा वेग वाढवत आपल्या आश्रमशाळेच्या गावाकडे जाण्यासाठी निघाला. त्याला डोळे बंद केले तरी प्रियाचा चेहरा दिसत होता आणि डोळे उघडे केले तरी त्याला प्रियाचा चेहरा दिसत होता. त्याच्यासाठी जणू काही प्रिया म्हणजे एक ऑक्सिजन झालेली होती, किंवा देवच म्हणा. प्रियांश मनातल्या मनात विचार करू लागला की खरंच लग्नाच्या आधी आपण सुखी होतो की लग्नानंतर. आणि मग उत्तर मिळालं, लग्नाच्या आधीच. आपल्याला ना कुणाची आठवण येत होती, ना आपण कुणासाठी एवढा त्रास करून घेत होतो. आपल्याला कुणी वेगवेगळे प्रश्न विचारत नव्हतं. किती चांगलं जीवन होतं लग्नाच्या आधी. मस्त मज्जा करायची आणि पाहिजे तिथे पाहिजे तेव्हा जायचं यायचं. कधी कोणाची रोक नाही, टोक नाही. छोट्या छोट्या कारणांसाठी सुद्धा कधी कुणी आपल्याकडे पाहिले नव्हते आणि मोठ्या कारणांसाठी तर मुळीच नाही. इथे मात्र छोट्या कारण मोठे कधी होते ते सुद्धा कधी कळले नव्हते. हे लग्नाच्या 8च दिवसाच्या आत जर असे झाले तर अजून अख्खा संसार कसा होणार आहे याची सुद्धा त्याला काळजी वाटत होती. दुसऱ्या व्यवसायाची लोक आपल्या संताप आरामामध्ये व्यक्त करू शकतात. मारहाण करणं, शिवीगाळ करणं या सगळ्या गोष्टी त्यांना सहज शक्य असतात. परंतु एखाद्या शिक्षकासाठी मारहाण शब्द करणे हे तर फार लांब आहे. साधी शिवी जरी दिली तरीसुद्धा लोक लगेच त्याच्या व्यवसायावर येऊन जातात. मोबाईलवर मस्त छान गाणे आहेत. एकदा 2 गाणे लावतो. गाणे ऐकत ऐकत मी आता पुढचा प्रवास करतो, त्याने विचार केला. मोबाईल स्टार्ट करण्यासाठी पहिल्यांदा गाडी थांबवावी लागेल, म्हणून त्याने गाडी थांबवली. प्रियांशने आपल्या आवडीचे गाणे होते ते चालू केले आणि गाणे गुणगुणत आपला प्रवास पुन्हा चालू केला. थोडं अंतर पुढे गेल्यानंतर त्याला तहान लागली. पुन्हा त्यांना गाडी थांबवली आणि गाडीच्या डिक्कीतून पाण्याची बाटली काढत पाण्याचे 1-2 घोट घेतले आणि थोड्या वेळासाठी तिथेच उभा राहिला. त्याच्या मनात विचार येऊ लागला होता, जर माझ्याजवळ असलेला मोबाईल असाच मोबाईल आपण प्रियाला सुद्धा दिला असता तर कदाचित आता आपण लगेच तिच्याशी मोबाईलवर बोलू शकलो असतो. प्रियाजवळ मोबाईल नव्हता, त्यामुळे आता बोलणेसुद्धा सहज शक्य नव्हते. जेवली असेल का ती? नाही. कदाचित जेवण करून झोपलीसुद्धा असेल. आपली आई तिला अशी जागी ठेवणार नाही. तिला त्रास होत होता. त्याने आपल्या चेहऱ्यावर आलेला घाम पुसला आणि त्यानंतर आता विचार केला, जाऊ द्या ना, शाळेला वेळ होतोय, निघतो. आता मी पुन्हा गाडी स्टार्ट करून वेगाने चालवू लागला. त्याची गाडी एका घाटाच्या साईडला जंगल एरिया होता आणि तिथे एका कोपऱ्यामध्ये लांबूनच त्याला प्रियाने घातलेली साडीसारखी साडी घातलेली एक स्त्री तशीच उंच सडपातळ उभी असलेली त्याने पाहिली. लांबून तर तिची शरीरयष्टी अशी वाटत होती की जणू काही तिथे प्रियाच उभी होती. लांबलचक तो रस्ता आणि त्यामध्ये सुंदरी ती तशी उभी. मनामध्ये विचार आला, आपली प्रिया घरी आहे. नाही, आपल्याला भास होत आहे प्रिया इथे कशाला येणार, येऊ शकत नाही. पण तिच्याकडे बघितल्यानंतर लांबूनच काय जवळसुद्धा थोडी थोडी गाडी तिच्याजवळ गेली तर त्याला असंच वाटत होतं की जणू काही मोठा गफला आहे. आता तुमच्या मनामध्ये प्रश्न आला असेल की तिचा चेहरा बघून तो ओळखू शकतो ना की ती प्रिया आहे की नाही. परंतु तसे नाही. तर सुंदर साडी परिधान केलेल्या त्या स्त्रीने आपल्या चेहऱ्यावर घुंगट घेतलेला होता, त्यामुळे फक्त तिच्या चेहऱ्यामधील ओठांची बाजू दिसत होती, बाकी कुठलेच काही दिसत नव्हतं. त्याने त्या पदराच्या आतमध्ये लपलेला तो चेहरा किती सुंदर असेल हे त्या ओठांवरून त्याला कळत होते. परंतु आजकाल लिपस्टिक लावत असलेल्या मुलींमुळे सुंदरता कळतच नव्हती. प्रियांशने गाडी स्लो केली आणि थोडासा रस्त्यावर उभा राहून तिच्याकडे पाहू लागला. त्या डोक्यावरून पदर घेतलेल्या स्त्रीने गाडीकडे बघितले. जणू काही तिलाही आनंद झाला होता. मला बघून कोणीतरी एक सुंदर युवक थांबलेला आहे आणि अशा रीतीने तिने आपला हात जणू काही त्याला आपल्याकडे बोलवण्यासाठी सरळ ठेवला आणि बोटांनी इशारा करत जवळ ये असा त्याला इशारा दिला.
ओटांकडे जेव्हा प्रियांशने बघितले तेव्हा ती हसत होती. प्रियांशला वाटले खरंच प्रियाच आहे. त्याला फार आनंद झाला. तो तिथेच गाडीवर तसाच बसलेला थांबला. त्या महिलेनं पुन्हा एकदा आपल्या एका हाताने आपल्या बोटांचा विशिष्ट असा इशारा, जणू काही इकडेच ये माझ्याजवळ, मी नाही येत, अशा पद्धतीने इशारा त्याला दिला. तो फार लाजला आणि हसला. प्रिया आपल्याशी आजच्या पद्धतीने वागू शकेल असे त्याने स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता. ती इथे आलीच कशी काय आणि अशी एकटी रस्त्यामध्ये कशी काय उभी राहू शकते? माझ्या आधी इकडे रस्त्यावर येणे शक्यच नव्हतं, कारण त्यांना एकाही महामंडळाची बससुद्धा दिसली नव्हती की जेणेकरून त्या बसमध्ये कदाचित ती बसून आली असेल. आणि रस्त्याने तिला तो भेटला म्हणून ती बरोबर ते पुढच्या गावामध्ये उतरून त्या झाडाखाली सावलीमध्ये उभी होती, अशी शंका त्याच्या मनामध्ये आली. परंतु ती अशी का करेल? तिला माहिती होते आपली तब्येत बरी नाही आहे. आपला नवरा नोकरीच्या ठिकाणी चालला आहे. आश्रमशाळेमध्ये माणसाला सुद्धा चांगली राहायला जागा नसते. तिथे नव्या नवरीला घेऊन जाणे उचित नाही. हा विचार केला असेल प्रियांशने तेव्हाच, तर त्याने तिला न नेता स्वतः आश्रमशाळा ज्या ठिकाणी आहे त्या गावी जाण्याचा निर्णय एकट्यानेच घेतला होता. प्रियांश पुन्हा आशेने त्या महिलेकडे पाहू लागला. ती हुबेहूब प्रियासारखी दिसत होती, पण मग ही चेहरा का नाही दाखवत, असा प्रश्न त्याच्या मनामध्ये आला. शेवटी तो गाडीवरून उतरला, गाडी स्टँडवर लावली आणि तिच्याजवळ स्वतः जात म्हणाला, आता हा काय नवीन मूर्खपणा? तू माझ्या आधी इथे कशी काय आली? घुंगटमध्ये असलेली बाई काहीच बोलली नाही, फक्त हसली आणि पुन्हा आपल्या बोटांचा इशारा देत त्याला पुन्हा काहीतरी सांगू लागली. त्याने इशाऱ्याकडे बघितले आणि त्याला समजले तिला काय म्हणायचे आहे ते. तो पुन्हा तिला रागवत म्हणाला, मला वेडा समजत आहे का? बोल आता, इतक्या लांब माझा पाठलाग करत आलीच आहेस तर काहीतरी बोलून जा. अशी बोट काय हलवत आहे? मला तुझे इशारे कळतात सगळे, पण तरीसुद्धा तुझ्या बोलण्यानं मला फार आनंद होईल. एकतरी शब्द बोल. कशी वाटली कथा कमेंट करून नक्की सांगा. आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.